सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी। बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा। MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत। आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, कॅशलेस सेवा उपलब्ध। सुपर स्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबल्या पाहिजेत यासाठी आपण आग्रही आहे। तसेच सावंतवाडी टर्मिनस देखील झालं पाहिजे। कोकण रेल्वेकडे निधी नसेल तर रत्नसिंधू योजनेतून उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। ते जगभरासमोर गेलं पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे पालकमंत्री नसलो तरी सातत्याने कोल्हापूरवर लक्ष राहील। मी रावसाहेब दानवे यांना भेटून, ते स्वतः रेल्वे राज्यमंत्री आहेत, त्यांना मी ज्याप्रमाणे सावंतवाडीला सावंतवाडीला काही गाड्या थांबवण्याच्या संदर्भात जशी विनंती केली तसंच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे डबे हे नवीन कोचेस कोल्हापूरच्या महालक्ष्मीला देण्याची विनंती स्वतःना केलेली आहे आणि लवकरच ते कोकण रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि माझ्याबरोबर मीटिंग ठेवणार आहे। त्यामुळे सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे जे काही प्रश्न प्रलंबित होते ते मोठ्या प्रमाणामध्ये सुटायला मदत होईल। अनेक गाड्या थांबत नाहीत, त्या गाड्यांना थांबा घेण्याची सुद्धा सुरुवात होईल आणि त्याच्याचबरोबर मला अजितदादांचे सुद्धा आभार मानायचे आहेत की आमचे चांदाचे बांधाचे 64 कोटी रुपये हे त्या ठिकाणी अखर्चित होते, ते खर्च करायला त्यांनी परवानगी दिलेली आहे आणि रत्नसिंधूचं बजेट हे 25 कोटीवरून 100 कोटी करायला सुद्धा त्यांनी मंजुरी दिलेली आहे। एकंदरीतच आम्ही सगळी लोक अतिशय प्रेमाने एकामेकाबरोबर राहत असतो, एकामेकाबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने कामं करत असतो। परंतु वृत्तपत्रामध्ये अनेक वेळेला म्हणजे फडणवीस साहेबांनी एक माझं काम अडलं होतं, स्वतः त्यांनी बोलवून घेतलं एका मंत्र्यांना आणि त्यांनी काम करायला सांगितलं। रेल्वेकडे पैसे नसतील तर मी त्याला रत्नसिंधूमधून पैसे देईन इमारत बांधायला। विसर अशी भाषा खासदारांनी वापरायची नसते। खासदारांनी मला एक फोन केला असता तरी मी ते पैसे दिले असते। आमची मीटिंगच आहे त्याच्यासाठी, काळजी करू नका। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।